नमस्कार मीनाताई. अरे अशोक भाऊ कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही या ना, कसे या आहात? बसा. हो हो. तुम्ही कसे आहात? आम्ही सुद्धा एकदम मजेत. बाकी घरचे वगैरे कसे आहेत? सगळे ठीक आहे. या या बसा. हो. बरं तुम्ही बसा, मी आले. या. बरेच दिवसांनी आलात. हो हो, थोडं कामामध्ये बिझी होतो. बरं पण आमची मेघना कुठे दिसत नाही. हे काय मेघना? मोठी बहीण ना तुमची? हो हो, लहानपणापासून तशी सवय झाली. आमच्या वयात फारसा फरक नसल्यामुळे तशी सवय झाली म्हणा. आणि तसा तिचा काही आग्रह नाहीये. उलट तिला ताई म्हटलं ना तर राग येतो. अशी विचित्र आहे माझी बहीण. गाव असं तिला बोलता? असं काही नाही, आमची अशीच मस्ती चालू असते. बरं पण आमची एवढी ताई आई तरी कुठे? असेल आतमध्ये काही काम आवरत असेल. काम आणि मेघना? इम्पॉसिबल. हो करते होती काम. काय सांगताय काय? अहो खरं तेच सांगते. बरं तुम्ही बसा, मी तिला हाक मारते. मेघना, ए मेघना, अगं ए मेघना, जरा बाहेर ये. बरं तुम्ही बसा, मी आले. अशोक, अरे मेघना, हे अजून विसरले आहेस? तुला कसं विसरेल? तू कसा काय आलास आणि घरी कसे आहेत सगळे? सगळे मजेत आहेत. बस बस बस. कसे आहेत घरी? सगळे मजेत आहेत ग. हा? हो. बोल. पण तुझं कसं काय चाललंय? माझं हा? चाललंय. निवड चुकली की काय असं वाटायला लागलंय. म्हणजे काय नाही. तू दिनेश बद्दल बोलतेस का? दिनेशच नाही काही. इकडे ना सगळेच तसेच. आणि दिनेश त्यांच्या नाटाखालचं मांजर. मेघना, नीट काय ते सांगशील का? तू समजून घेऊन काय करणार आहेस? फार तर काय बाबांना जाऊन सांगशील. आणि पुन्हा सगळे मिळून मलाच दोष कर. त्यापेक्षा मी माझ्या मनाने लग्न केलंय ना, मग मी बघते माझं काय करायचं ते. तुझ्या या स्वभावाचं आहे ना, काय करावं आहे ना तेच कळत नाही. एखाद्या गोष्टीवरती आमची प्रतिक्रिया काय असेल किंवा काय असायला हवी हे तुझं तू ठरवून मोकळे होणार. आता तू पण मलाच दोष द्या. असं मेघना दोष देत नाहीये ग, पण काळानं तुझ्यात काही बदल दिसायला हवा होता, तो दिसत नाहीये म्हणून बोलतोय. तू तुझ्या मर्जीने लग्न केलंस ना, मग हे आता असे तक्रारी पण कसं चालतील? अच्छा, म्हणजे इकडे मला काही त्रास झाला तर तुम्हाला सांगायचं नाही मी? अरे सांगायलाच हवा, पण काळवेळ पण पाहिली पाहिजे ना. म्हणजे आपल्याला होणारा त्रास हा इतरांना सांगून इतरांचा मनस्ताप तर वाढणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे ना. तुला काय मी अक्कल शून्यच वाटते? तुम्हालाच दोष देणार. मेघना, हे बघ काय एवढा मोठा असं झालंय की तुम्हाला आल्या आल्या सांगावं असं वाटलं? काही नाही, सोड. बरं तू कसं काय आला होता? काही नाही, तुझ्याशी भांडायची इच्छा झाली ना म्हणून आलोय. तू आता नीट बोलणार आहेस माझ्याशी? खरंच बदल नाहीस ग मेघना. आता काय केलं तुम्ही? काय नाही. बरं मला सांग, कधी येणार तिकडे? तिकडे हा? बाबा ते आता नाही सांगता येणार. का? का? हा? इकडे सगळ्या गोष्टींना परवानगी लागते. ओ अच्छा. तेव्हा साधं पाणी पण विचारलं नाहीस ना मला तू. काय? तुला पाणी पण नाही दिलं? बरं थांब थांब, मी घेऊन येते. जाऊ दे मेघना. ठीक आहे अशोक. मेघना तू घेणार चहा? मेघना, काय काय सिद्ध काय करायचं तुम्हाला? मी माझ्या भावाला साधा चहा सुद्धा देऊ शकत नाही असं वाटतं का तुम्हाला? काय सिद्ध करायचंय? मी भिकारी आहे? वाटलंय कोण मी तुम्हाला की इकडे मी कशी वागते हे माझ्या घरच्या लोकांना दाखवून त्यांच्या पण नजरेत मला उतरवायचंय? का माझ्या वाईटावरती उठलाय तुम्ही? आई बोलतेस त्याचं भान आहे की तुला? आई माफ कर, मला आणि मेघनाला लहान आहे, लाडात वाढली त्यामुळे त्याला नाही कळत कोणाशी कसं बोलायचं ते. पाठच्या
माझी बहीण समजून माफ करा तिला. अशोक, बस. माझी बहीण आहे यापुढे ती कोणाची तरी पत्नी आहे याचं भान आहे मला, म्हणून आतापर्यंत फक्त तुला बोलतोय. अगं माझ्या यांच्या आपुलकीच्या गोष्टी करतेस. भावाला येऊन किती वेळ झाला सांग ना, किती वेळ झाला? पण साधं पाणी पण विचारलंयस तू. पण या ना त्या गाड्याने फक्त वाद उपस्थित करता आला तुला. आणि मीनाताईने पाहता क्षणी पाणी विचारलं, आपल्या घरच्यांची विचारपूस केली. हे कर्तव्य आहे एका बहिणीचं. आता आपल्याला पाणी पुढे करणं हा आपलेपणाचा भाग झाला. तर रस्त्याने जाणाऱ्या वाटसुराला पाणी विचारणं, त्याची तहान भागवणं, हे संस्कार नाही का चांगल्या घराची. मीनाताई कोण लागतात का माझ्या? ते सांग ना कोण लागतात माझ्या. पण त्यांनी तुझा भाऊ तोच आपला भाऊ समजून आपल्या नात्यातला ओलावेपणा जपला. तू मात्र आहे ना त्याच्या नात्यात सुद्धा परकेपणा दाखवलास. मी एकदा उच्च शिक्षण घेतलं, चांगली मित्र मैत्रिणी, अगदी चांगल्या लोकांच्या सहवासात वावरली सुद्धा. आपल्या घरच्यांचे संस्कार आहेत ना तुझ्या डोक्यात कधी घुसलेच नाही. झालं झालं का समाधान झालं का तुमचं? हेच हवं होतं ना तुम्हाला? बस बस झालं. अगं मेघना थांब, अगं मेघना थांब ना. अगं सांभाळीत तरी आहे. ताई, पुन्हा एकदा माफी मागतो मी तुमची. तुम्ही तिला समजून घ्या ना, एवढीच विनंती करतो तुम्हाला. तुम्ही कशाला विनंती करताय हो? ही माझ्या पाचच्या बहिणीसारखीच आहे. मी नाही मनावर घेतलं. हे तुमच्या मनाचं मोठेपण आहे की तुम्ही तिला पाचची बहीण समजता. पण हे मेघनाच्या लक्षात येत नाही ना, हे आमचं दुर्दैव. ताई, वाईट याच गोष्टीचं वाटतंय की माझ्या बहिणीमुळे ना या घरात वाद होत आहेत. हो, तुम्हाला कोणी सांगितलं असं? असं काही नाहीये. घराला सावरण आणि आवरण काय असतं ना, हे तुमच्यासारख्या संस्कारी स्त्रीकडे पाहून कळतं. घराचं घरपण टिकून ठेवायचं म्हटलं, सगळ्याच गोष्टी मनावर घेऊन नाही ना चालत. जाऊ द्या, तुम्ही नका जास्त विचार करू. मी घेईन सगळं सांभाळून. थँक्स ताई. आणि हो ऐका, आई बाबांना काही सांगू नका, नाहीतर उगाच काळजी करत बसतील होते. पण खोटं पण बोलू शकत नाही ना. ओ मेघनाला तरी सांगून जा. मीना, कोण अशोकाला होतं का ग? हो, तू त्याच्यासाठी चहा घेऊन आलीस? अगं तुला काही कळतं का? यांचा पाहुणा ते बघतील, तुला काय गरज? अगं कोण लागतो तो आपला? अहो इथे येणाऱ्या प्रत्येकाचा आदर करणं हे मी स्वतःचं कर्तव्य समजते. तुझी कर्तव्य गेली खड्ड्या. कोणी येईल त्याचा पाहुणचार करत बसायला मी काही ते धर्मशाला उडून बसलो नाही. मग जो आता जो दिलेला चहा होता तो माझ्या वाटणीचा होता असं समजा. आज दिवसभर मी चहा नाही बघ पिणार. मीना, मीना ऐक. मीना, ऐक बोलतोय ना. आणि जरी मी कोणाला जेवायला जरी दिलं ते माझ्या वाटणीचं असेल असं समजा. मीना, जा बाहेर ये. मीना, इथे बाहेर ये बोलतोय ना. मीना,
तर त्या मेघनाच्या माणसांसाठी काही करायची गरज नाही. का तिची माणसं आपली कोणच लागत नाही आणि घरात तुम्ही मोठे आहात त्याचं जरा भान राहू द्या. मला भान आहे ना, म्हणूनच सांगतो. मला कळतं कसं वागायचं ते. अगं मी फक्त नात्याने मोठा आहे ग, पण मोठा असल्याची किंमत आहे का मला? आहे नाही ना? पण त्या मेघनाचं वागणं कसं आहे ते दिसतंय ना तुला? दिसतंय ना? अहो तिचा स्वभाव हा गुणधर्माचा आहे म्हणून आपण आपला स्वभाव बदलायचा का? अगं मीना इतकी महान बनायला जाऊ नकोस. पदरात काहीच पडणार नाही. आता तरी काय आहे पदरात? नवराने आकाराचा अर्धा भाग त्याला समजा ती माझा संसार. तर मीना तुला कळत कसं नाही यार? म्हणजे तुम्ही दोघं आता आपल्या मर्जीचे राजे आहोत, राजे. आपल्याला तर आपल्या मनासारखं वागता येईल. आता कोणतेच विचार करू नकोस ना. आपल्याकडे स्वतःच असं काहीतरी असणार आहे. हे बघ आता आपल्याला फक्त आपला संसार फुलवायचा आहे, फुलवायचा. फुलवायचंय की माती मोल करायचंय ते तुम्ही तुमचं ठरवा. मी फक्त एका पत्नीचा धर्म म्हणून आहे आणि तो निभायचा मी प्रयत्न करेन. तू नीट बोलणार आहेस का? अपेक्षा ठेवू नका. काय? मी तुझ्याकडून अपेक्षा करायची नाही? मला वाटतं तुम्ही बरोबर ऐकलं. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? हो हो चांगलाच कळतोय आणि कुणाची बोलते ते पण चांगलाच कळतोय. आई वडिलापासून एका मुलाला दूर केलं जातं असं सुनेबद्दल बोललं जातं, पण इकडे आई बाबासारखं समान असणारे सासू सासऱ्यांपासून दूर केलं एका सुनेला तिच्याच नवऱ्याने. हे सुद्धा सगळ्या समाजाला ओढून टाका. हे बघ मीना, मला सांगावंच लागेल हे. कारण ते माझे सासू सासरे नाही, आई बाबा आहेत ते माझे आई बाबा. मीना, नाही. आणि हो घरात जे जे काही सामान लागेल ते बाजारातून तुम्ही आणून देणार आहात. काय तुझं डोकं फिरलंय का? वेगळं तुम्हाला व्हायचं होतं, मला नाही. त्यामुळे वेगळ्या संसाराला काय काय लागतं ना ते तुम्हाला चांगलंच माहिती असेल. सांगायची गरज नाही. मीना, मीना ऐक ना, मीना. ए मीना. चल सावित्री, सावकाश. चल. बस. आई बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचं. आता घरात पण येऊ नको असं सांगायचंय का रे बाबा तुला? तर तसं सांग. आता निघून जातो आम्ही बाहेर. अगं आई अशी का बोलतेस? तुझ्याकडून अपेक्षित आहे तेच बोलते. सगळा दोष तुम्ही मलाच द्या. मी एकटाच कारणीभूत आहे ना या वादाला. ते आता तुझं तूच ठरव. आता या घटनेला कसा वागलास ते तरी लक्षात आहे ना तुझ्या? काय झालं? कसं वागलो मी? सांगा ना, कसं वागलो? कसा वागलो? अरे आई बाप बाहेरून आले तर पाणी द्यायचं तर सोड, 2 सेकंद बसायला सुद्धा दिलं नाहीस. आम्ही येतोय कधी आणि बोलतोयस कधी याची वाटच बघत होतास. सावित्री, तू गप्प राहा आणि शांत झोप. अहो शांत झोप लागायला घरात शांतता नकोय का? पाणी घ्या. नको बाई. मला पाणी नको आणि मला काही नको. तू जा, तुझी कामं आटप जा. हो बाई, असं कशाला करताय? आतमध्ये चला, थोडं खाऊन आराम करा ना. नकोय म्हटलं ना मला काही खायला. जा तू. अहो आई, ह्या सगळ्याची शिक्षा तुम्ही मला का देताय? त्याच्यात माझी काय चूक? चूक कोणाचीच नाही ग. चुकलं ते आमचं.
बाई त्रास करून घेतेस? आई त्रास करून घेत नाहीये, होतोय त्रास हो, खूप होतोय. सावित्री जा, आज जाऊन आराम कर. जा. त्याला नाही. चल, आमच्या महाराजांची आज्ञा ऐकायलाच हवं हो. तेवढाच एक आधार राहिलाय ग माझा. त्यांना दुखवून नाही बाय चालायचं. चल ये. मदन, काहीतरी विचारणार होतास. हो बाबा, काय बोलवणार तेच कळत नाही. अरे का कळत नाही? सगळं तर तुझ्या मनासारखं झालं ना? हो, अशीच चर्चा आहे गावभर. लोक फक्त मला दोष देत आहेत. आई बापाला वाऱ्यावर सोडणारा नालायक मुलगा म्हणून हिणवत आहेत. अरे पण हे तू मला का सांगतो? लोक का बोलतात हे त्यांना जाऊन विचार ना. काय विचारू त्यांना? सांगा ना, काय विचारू? अहो, तुम्ही जर असे वागणार असाल तर ही लोक बोलणारच ना. कसे वागतो रे आम्ही? कसे वागतो ते तरी जरा तुझ्याकडून कळू दे मला. हो, आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही तसं म्हटलं होतं का? सांगा ना, म्हटलं होतं नाही ना? 6-6 महिने का होईना पण सांभाळणार आहोतच ना. मग इथे या चौतऱ्यावर तुम्ही दोघं वेगळी राहायची नाटकं कशासाठी करताय? सांगा ना, कशासाठी? आम्ही नाटक करतो? अरे तुला जास्त कळतं म्हणून बोलतोस की बोलायचं म्हणून बोलतोस आहे? आम्ही सांगितल्याप्रमाणे राहायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? एकलं तुम्ही होत नाही का? आपल्या आई बाबापासून वेगळी झाली या जगात आम्ही पहिलीच मुलं आहोत. या घरात तर तुम्ही पहिलेच आहात. हो बाबा, पण बस, तुम्हाला वाटतं तसं वागायला आम्ही तुमचे काही गुलाम नाही. आणि राहिला प्रश्न तो लोकांना काय वाटतो त्याचा, ते तू बघ. वेगळं तुम्हाला व्हायचं होतं, आम्हाला नाही. नमस्कार शामराव. माफ करा जयरामराव, खरंच माफ करावं आम्हाला. आम्ही आमच्या पोरांना संस्कार द्यायला कमी पडलो हो. कमी पडलो. नका विचार करू शकता. हो, काट्यातून उडून गेलेली पाखरं परत येतील. परत येतील. या बसा. काय शामराव, किती मनाला लावून घेता हो एखादी गोष्ट. जाऊ द्या, नका विचार करू. अहो, ही यांची स्वतःची बुद्धी नाहीये. दुसऱ्यांच्या सांगण्याने वागतील आणि एक दिवस ठिकाणावर येतील. तोपर्यंत या घराची पडझड झालेली असेल. शामराव, असं अभद्र का बोलतो? थोड्या दिवसापुरतं आहे ते, कशाला विचार करतात? हा, थोडे सर्वर झालेत, पण त्यांची चूक त्यांना करून येईल. त्यानं काय होणार आहे? या घराची गावभर गेलेली इज्जत परत येणार आहे का? अहो, असं काही झालं नाही. लोक काय तुम्हाला ओळखत नाहीत का? अहो, मनावर एवढा परिणाम करून घेतला, तुम्ही गावात फिरणं सुद्धा बंद केलं. असं करून कसे चालेल शामराव? कुणाला तोंड दाखवू? प्रत्येकाच्या नजरेत माझ्या घराविषयीचे प्रश्न दिसतात. त्याला कशी आणि काय उत्तरे देऊ हाच प्रश्न पडलाय मला. म्हणजे माझ्या नजरेत पण तुम्हाला तुमच्याविषयी प्रश्न दिसतायत? तसं नाही जयरामराव, तसं नाही. अहो शामराव, तुम्ही माझ्याकडे यायचं सोडलं. बालपणीचे दोस्त आपण, आठवतं तुम्हाला? अहो, तासन तास गप्पा मारत बसलो तर त्या माझ्या चौतऱ्याला वेगळीच रंगत यायची. जो यायचा तो तिथेच आपल्या गप्पा ऐकत स्वतःमध्ये हरवून जायचा. पण चहाचे कप उचलताना माझी बायको मात्र मिश्किलपणे म्हणायची, जेवणाचे ताट पण इथेच आणू का? तेव्हा कुठे आपण आणि ऐकणारे भागावर यायचे. पण काही दिवसापासून ते चहाचे कप तसेच रिकामी पडले.
आणि तो चौधराही एकदम शांत झालाय. घराबाहेर पडण्याची इच्छाच होत नाही माझी. सावित्रीलाही बरं वाटत नाहीये. ती सारखं विचार करत असते. बरोबर आहे त्यांचं, पण थोडंफार मनाला लागणारच ना. आपण केलं काय आणि झालं काय, विचार हा येणारच. पण आहे कुठे वहिनी? झोपली आहे आतमध्ये. असू दे, आराम करू दे. बरं मी काय म्हणतो, शांताराम होता का इकडे? नाही. काय का हो? नाही म्हणजे त्यांच्या घरी पण मोठे वाद झाले आहेत. भावांचं म्हणे काहीतरी जमिनीवरून झालं आहे. पोलीस पाटील तंटामुक्तीपर्यंत वाद गेला आहे. हो, पोलीस पाटलांनी मला फोन केला होता. त्यांचं म्हणणं आहे आधी आपापसात बसून विषय संपवा, उगाच कशाला घरचा विषय चव्हाट्यावर आणतात. शांताराम माझ्या घरी आला होता. शांतारामला बोललो मी, पटलं आहे त्याला, म्हणून तो सर्वांना निमंत्रण करतो आहे. येईल तुमच्याकडे पण, जाऊन तर बघू काय झालं आहे ते. या जाऊन तुम्ही. मी नाही येणार. का तुम्ही का नाही येणार? अहो पहिल्या 5 पंचांपैकी तुम्ही एकाच शामराव, आणि तुम्ही म्हणता मी येणार नाही. माझं घर मी नाही वाचवू शकलो जयरामराव. नाही वाचवू शकलो. तिथं दुसऱ्याला तुम्ही घडून मिळून राहा. सांगणारी भाषा माझ्या तोंडी चांगली शोभेल का? चांगली शोभेल का माझ्या तोंडी? कोण म्हणतं असं? अहो शामराव, तुम्ही तुमचं घर सावरण्याचा छान प्रयत्न केला. खरं तर मदनचं वागणं तुम्ही मनावर घेतलं असतं आणि हिस्सा नाकारला असता तर मात्र वाद टोकाला गेला असता. पण तुम्ही जाणलं, जे आहे ते मुलांचंच आहे, उद्या द्यायचं आहे त्या हात दिलं. हा फक्त पोराने देण्याचा आनंद हिरावून घेतला आहे, त्याच तुम्हाला वाईट वाटत आहे हे समजतंय मला. पण शामराव काळजी करू नका, हे सुद्धा त्यांना कळून येईल. चला बघू. जयरामराव, ताट मानेने फिरणारा आज शामराव, आज शर्मेने मान खाली घालून फिरावं लागते हो मला. या घराच्या निर्जीव भिंती सुद्धा डळमळून खाली कोसळू लागले तो, आणि त्या ढिगाऱ्याखाली अडकला आहे तो माझा चौतरा. काय विचार करतो? चौतरा माझा अडकलाय हो, चौतरा. होईल होईल व्यवस्थित, सर्व होईल व्यवस्थित. काय विचार करतो? काय विचार करतो? चला शांत. नाही येणार मी. नाही येणार मी मीटिंगला. हो, मीटिंग संध्याकाळी आहे. आता मी माझ्याकडे चला म्हणतोय. आमच्या सरकारांचा चहा आणि आपल्या गप्पा मारायचा चौकार दोघी वाट पाहत आहेत. चला. बर. दिनेश, काही बोलणार आहेस की असा शांत बसणार आहेस? काय बोलणार तेच मला काही कळत नाही. राहुल,
अरे याआधी तू इथे यायचास, 2-2 दिवस इथे राहायचास, आपल्या हाताने घेऊन खायचास. अरे वहिनीने बनवलेल्या जेवणावरती तू नुसतं ताव मारायचास. अरे दिनेश, वहिनीने बनवलेले जेवण असायचं ते. 2 घास खाल्ल्याशिवाय जायलाच व्हायचं नाही. अरे जेवण तर खूपच छान बनवते वहिनी, आणि ते कोणी नाकारू शकत नाही. ती ज्या पद्धतीने आग्रह करून खाऊ घालते ना, त्या तिच्या माईच्या ओलाव्याला कशाचीच सर नाही. अरे दिनेश, त्यांच्या हातचा एक जर कप चहा प्यायला तरी थकावट दूर होते पण. अरे आज कित्येक दिवस त्या चहाच्या कपाला वंचित झालो आहे रे. कित्येक दिवस वहिनीशी साधं बोलणंही नाही. राहुल, अरे वहिनी म्हणून आवाज दिला ना, तरी क्लेश निर्माण होता आहे रे माझ्या घरी. आणि तुझ्या घरी की फक्त तुझी बायको आणि तुझ्यामध्ये? अरे ती तर वादाला काय होते. पण तुला पण काय दादा झालंय? तरी असं वेगळं काय वागतोय, आणि त्याला काय झालंय ना, तेच मला काही कळत नाही रे. तुला काय झालंय दिनेश? म्हणजे ये बैस, सांगतो. हे बघ दिनेश, दादाचा मुद्दा बाजूला ठेव. अरे तो मोठा आहे, त्याला समजवले ते सल्ले द्याले की आपण तर मोठे नक्कीच नाही. अरे तो चुकत असेल, पण त्याला त्याच्या चुका दाखवायला मोठी माणसं आहेत घरी. वहिनी आहे, आणि ती तिच्या पद्धतीने मॅनेज करेल. माझा पूर्णपणे विश्वास आहे वहिनीवर. पण तुझं काय दिनेश? अरे तुला सुद्धा बऱ्याच गोष्टी मॅनेज करता आल्यात त्या. राहुल, अरे तुला काय म्हणायचंय? हे मला ना काहीच कळत नाही रे. हे बघ दिनेश, गोष्ट साधीच आहे. फक्त बारकाईने विचार कर. तू दादाला समजावण्यापेक्षा तू तुझ्या बायकोला का समजावतोय? अरे तिला पण समजवण्याच्या पलीकडे आहे रे अरे सगळं. दिनेश, इथे तर चुकतो आहेस तू. कसं आहे ना, आपण एखाद्याला फक्त गृहीत धरतो, ही सगळ्यात मोठी चूक आपली. आता दादा असा का वागतो, आणि त्याने काय करायला हवं आणि कसं वागायला हवं, अरे एवढं डोक्यात घेऊन बसलायस आणि फक्त याचा विचार करतोयस. तू स्वतः काय करतोयस आणि काय करायला हवं आणि याचा विचार करतच नाहीस. राहुल, अरे मी समजलो नाही. ये बैस, समजवतो. पॉइंट नंबर 1, दादा आणि तुझी बायको असे का वागतात? अरे असा विचार करण्यापेक्षा असे का वागायला याचा विचार कर, आणि त्या मुलाची जा. अर्धा वाद इथे संपेल दिले. आणि पॉइंट नंबर 2, दादाला समजावलं असेल तर त्याचा अहंकार दुखावेल, परिणामी अजून तेढ निर्माण होईल. पण या उलट तू तुझ्या बायकोला विश्वासात घेऊन तिची चूक न दाखवता तिला प्रेमाने समजवशील, आणि तिची तिरस्कारची धार मोठोर व्हायला लागेल. तू जास्तीत जास्त तिला वेळ दे, म्हणजे घरचे तुला भडकवत असतील. असले काही विचित्र विचार तिच्या मनात यायचे बंद होतील. अरे तिच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक कर रे, आणि त्रुटी सहज दाखव. गुंता अगदी सहज सुटेल असं मला वाटतं. तू म्हणतोय ते पटत आहे रे मला. नाही दिनेश, अरे तुला अजून तितकंसं पटलेलं नाही. तसं नाही रे. अरे मेघनाला समजवलं ना, तरी मुद्दा अजून संपत नाही ना. म्हणजे तू तुझ्या बायकोला समजावू शकतोस, बरोबर ना? अरे या घराचा अर्धा वाद संपला दिनेश. तू दादाचा विचार नको करू, ही या वादाची दुसरी बाजू आहे. अरे तुला फक्त तुझी बाजू सांभाळायची दिनेश, कळलं? अरे तुझे बाबा तुमच्यातके नसतील शिकलेले, पण त्यांची प्रॉब्लेम सोडवण्याची पद्धत बघ ना. अरे नात्यांना नात्याच्या परीने जपतात आणि व्यवहार व्यवहारच्या ठिकाणी ठेवतात. अरे तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला घरातून बाहेर काढलं असतं, पण त्याने तसं नाही केलं रे. तुम्ही सगळं मिस केलं आणि गुंता वाढवलात. आता ना दिनेश, एक एक करून विचार कर, आणि सगळ्यात आधी वादाला कुठून सुरुवात झाली ना, तिथून सुरुवात कर. मी आहे तुझ्या बरोबर. थँक्स राहुल. हे वेड्या, अरे थँक्स काय? अरे मी कुणी परका आहे का तुझ्यासाठी? तसं नाही रे, हे खूप बरं वाटलं. हे आता ना सगळं काही ठीक होईल असं वाटायला लागलंय मला. ग्रेट. असले फालतू विचार करायचे नाही आता. चल, उशीर झाला आहे. चल बाय. थांब राहुल, माझी बाईक घेऊन जा. अरे बाईकने चालवतो आम्ही. तो आपला राजे नाही ना, तो त्याच्या मामाकडे बसलाय. चल बाय. ओके बाय. हे आणि सावकाश जा रे. ओके पोहोचलास की मला पहिला फोन कर. ओके बाय. बाय. टाटनू ओ टाटनू, कुठे हाव तरी कुठे? ते घरी नाहीत, मीटिंगला गेले. मीटिंगला? आता कोणाचा भांडण झाला की कोणाची डोसकी बिस्की फोडलेली की काय? आता ते मला नाही माहित रे. ते आधी पहिले हातात टॉर्च ऑफ कर रे.
होता मेला माझ्या पायाच्या टाचाला काय झाला अरे ताच नव्हे ती हातातली टॉर्च बॅटरी तुला नाही समजणार. अच्छा बॅटरी आग लागली तिला पंडित होत नाही झाली पण आणि इथे फांसाजवळ येताना धडपडायला होत त्याच्यात तो कालो किती त्याच्यात ती फुटा अरे उजेड हवा म्हणून त्यांनी बॅटरी आणली आणि हे हातामधून काय आणलायस रे? ते तुम्हाला ना बायकोन काकूसाठी भाजी दिला नाही तुम्ही नाही खाणार आमच्या गरीब आणकडची तुम्ही मोठा सावकार ना ए, तुझ्याशी ना काही बोलण्यासारखंच नाही हे? अरे नको बोलू काय ना माझा डोसका फिरायचा अरे गौऱ्या अरे गौऱ्या या वासाड्या काय रे मला एकट्याला पण थोडा आलास होय अरे पण मागे कुठे होतास रांडेच्या माझ्या बरोबर चालायला काय झालं तुला गेले मग जरा हळू चालवत नाही नुसता तुरु तुरु चालत असतोस का आता गप राहतोय का त्या मायला बॅटरी खाली डोसक्यात लागला बॅटरी डोक्यात घालायला लागला अरे डोक्यात खाल्ल्या परत मला जरा पायाखाली दाखवले असते वसाड्याने पडला नसता काय रे गौऱ्या तू पडला आणि कसा रे कसा रे आईला तुझी अरे कागद किती आणि साली ही वाट खाली काय धड आहे क्षणाचा पडला की नाही आग लागली तुझ्या तोंडाला ती अरे गांड्याचा दारू कमी पी दारू कमी पी आणि तू रे तू काय पितोस घोड्याचं घोड्याला मध्ये आणायचं ना गाडवा गाडवाला पण नको आणू अरे गाडवाला मध्ये नाही आणायचं आहे मी तुला गाडव म्हणाला अच्छा मला म्हणाला हो तुला ठीक आहे मला गाडव म्हणाला मला गाडव म्हणाला काय रे तू मला गाडव म्हणाला अरे मी तुला गाडव नाही म्हणला तू भाव ना माझा भाव की नाही तू माझा भाव म्हणाला मला हो भाव भाव म्हणाला हो काय विषय संपला आपण दोघं भाऊ भाऊ आता नको चल्ले खाऊ मेले नुसतं चल आणि ती दारू मला पी पी पितोस अरे सुटलास किती तू बघ सुटलास बघ किती तू मला सांगतो नाही तुझ्या आईशीचा घोवाला अरे रांडीचा पी पी पितोस सकाळपासून रात्रीपर्यंत तुला जेवणाची पण सुद्धा नसते पी पी पितोस आणि त्या बायका पोरांनी नुसता मारत असतोस असं नाही मग कसं खोटा अजिबात नाही बोलायचं फक्त पोरांना मारता बायकोला नाही काय म्हणतोस? अरे तिनं मोठं डोलं केला की तू रांडीच्या खाली चट्टीत मुततोस होतात नाही मग काय मुकाड्यानं बसतो एका कोपऱ्यात एकदम वातावरण शांत आणि उत्तरी अशी वाटली यायला अशी फाटली आणि ही अशी ढुसली घेऊनच येतोस आणि गप पडून राहायचं एका कोपऱ्यात पण काय रे गौऱ्या काल तू रात्री अंगण्यात झोपला होता अरे होय वासाडी घरातच घेतलं नाही मग झोपला बाहेर अरे साल्या त्या पावसान भिजवला अरे रांड्याच्या काल कधी पाऊस पडला अरे पडला पाऊस काल रात्री पडला आणि तो पण फक्त तोंडावर पडला माझ्या अरे पावटर मी रात्री आलो ना तेव्हा तुझ्या बाजूला कुत्रा होता
अरे तो जन्मात नव्हता आजूबाजूला माझ्या. अरे मेले आजूबाजूला नाही तुझ्या तोंडाजवळ होता. काय सांगतोस का? अरे मग मेल्या ह्या स्वतःच्या डोळ्यानं बघितला मग त्यानंच तुला भिजवलं. अरे देवा, तरीच म्हटलं माझं तोंड तेवढं कसं काय मग फिरलं? काय? आग लागली या कुत्रे जे ए गौऱ्या असू दे अरे अंड्याच्या तू कधी तोंड धुवत नाही तर त्यानं तुला धुतला बघ किती गोरा झाला बघ. डोसका फिरवून त्या कुत्रे हा. आणि तुझं रे काय चाललंय हो? ए गौऱ्या तू भाव ना माझा भाव की नाही. अरे आग लाव तुझ्या भावाला ती हा. आम्ही चालला. अरे जा माकर माझ्या जा बघ तिकडं मला कोणाला देतो. अरे ये कोणाला येतो शिव्या? हा कोणाला देतो? आता मी काय एकटा काय मग काय रे माझ्या? अरे बापरे अरे गौऱ्या अरे हा माझ्याला आहे हा मजा आणि काय रे मजल त्या मायला काय रे तुझी परिस्थिती. तुला सांगपणा नको समजलं. मी केला तर चालेल. नाही तू पण नाही करायचा साऱ्या कांतात दोन टक्के करायचं समजलं काय. अरे गौऱ्या हा? ए गौऱ्या कोण? आपल्यात एक सभासद वाढला हा पण नागोबा सारखा निवडायला लागला. आवाज नकोय तुमचा समजलं काय. आवाज नको चालू पण इथून चालू पण चाले आलू मला शिकवायला मजलला शिकवताय मजलला शिकवताय अरे आवाज नकोय इथे थांबू नको तुझं. अरे थांब मेले काकू इथून यार. अरे ती वासाड्या पडली माणसाच्या मुद्दात. अरे मेले पंचाच्या मुदत कशी पडेल ही काय आहे. अरे रणकीचा तर रिकामी डबा हाय. काय म्हणतो भाजीची वाटी माझ्याकडे होती. अरे उलट तिच्या मायला तुला काय म्हणतं पण अरे या बायकोला सांगायला पण नको. तू नको सांगू तुझं आता. हे गौऱ्या कसं बडबड करतो आपण मला राहण्यासारखा पडला. त्या पुढे तुझं आणि ते बॅटरी माझ्याकडे आयला टाकलेलं माहित नसतं हे आवडलं पाहिजे तुमचं सांगा. बॅटरी घे हे गप्पस मायला हिला काय झालं? तुझ्या बापाने चालू दारू कमी पडली वाटतं त्याला. टेंबे पुल्ला घेऊन जा. चाळसलं की तू हे गौऱ्या. दे इकडे दे. तुला नाही माहिती ती दे. अरे चालू काम चालूच ये माझं ये आपण अरे पिठाची लागीन निघाली. चल चल. बाबा डुलायला लागला पण डुलायला साहेब मला शिकवायला मी कुठे ठेवलंय यार. मीना ए मीना ते गेली मला काय माहिती. ए मीना बाहेर सांगतोय ना मीना. ए मीना काय झालं? कशाला ओरडताय? सरळ उभे राहून बोला ना. दारू पिऊन आलात तुम्ही? पिऊन आलोय. हो, अजून काय नवीन सुरू केलात तुम्ही? काय केलंय अहो, आतमध्ये आई झोपल्यात झोप. आणि तुम्ही तिच्यासमोर पुढे हो, आई झालंय तुम्हाला. नाही मला काही कळत नाही. मी मूर्ख तुम्ही सगळे शहाणे. अग्नेश आणि त्याची बायको अति शहाणे सारे. काय बोलता तुम्ही? त्यांना कशाला बोलताय आणि? का तुला त्रास व्हायला लागला. बोल ना तुला त्रास व्हायला लागला काय. ओरडते कशाला? अख्ख्या गावाला गोळा करायचंय का?
वो साला करू दे ना अख्ख्या गावाला करू दे अरे घ्या ना घ्या साले रो आमच्या घरी तमाशा चाललाय पाहिलं या अरे घ्या ना घ्या नाहीतरी मजा घेताय ना साले रो मग या ना घ्या का असे वागताय कसं वागतो मी सांग ना कसं वागतो मी कुणाच ऐकून असं वागताय मला का नाही हरामखोर मला का नाही काय चाललंय तुझं तुला इथे बोलायचा काय एक संबंध नाही समजलं सगळं तूच नको ठरवूस. मिस्टर होणार फक्त मी क्वायस कोण पुन्हा क्वायस कोण अरे नशेत स्वतःला स्वतःची बायको दिसत नाही आणि तिला मी कसा दिसणार पाचल तर सांगपणे नको मला समजा दिनेश तू आधी आज चल ह्या बेवड्याच्या नादी लागू नकोस एवढं तुला बोलते काय करताय? काय झालं तुम्हाला? माझ्या अंगावर केस आहे तुम्ही? याचे परिणाम काय होतील माहितीये का तुम्हाला? अगं मेघना तुला बोलायलाच हवंय का तिने काय केलं ना आदित्य लोक का भडकवण्याचा प्रयत्न करते तुला या बेवड्याच्या नादी फालतू गेली ना तू ऐकून घे आम्ही नाही ऐकून घेणार हो हो घेईन मी ऐकून तुम्हाला कोणी मध्ये पडायला सांगितलंय झालात ना वेगळे पण जा ना बघा संसार सांभाळा ना पाहिलंच दिनेश कशी बोलतीये बघ तू गप्प राहा वेगळा मेहरबानी करा आणि हात जा हो जातो आम्ही तुम्हाला काय धिंगा लागायचं तर तुम्ही तुमचा घाला दिनेश तू आधी आज चल वेगळा का गप्प राहा सांगितलं तर नाही का तुला नाही तिला थांबू दे इथे थांबू दे तुला धिंगाणा पाहिजे ना पाहू दे फक्त तूच कारणीभूत आहेस या वादाला मी हा तूच मी तुझ्यामुळे वाद झालेत आमच्या घरात माझ्यामुळे हा तुझ्यामुळे वाद झाले दिनेश ऐकतोस ना काय बोलताय ते हा ऐकून काय करणार आहे माझं हा काय करणार आहे दिनेश हा, तू चल, गप्प काय? सांगतो. दिनेश अगं मग काय करू सांग हा ऐकून घेण्याच्या अवस्थेमध्ये आहे का अरे मग काय आपण ऐकून घेत राहायचं का आता पास झालं आता मला इकडे एक क्षण सुद्धा थांबायचं नाहीये मग जा ना जा बापाचा बंगला बांधलाय ना तिकडे जाऊन राहा आणि जाताना बैलाला पण घेऊन जा आता निघ बस झालं दादा आता तू हद्द मार्गाला लागलायस काय करशील पुन्हा काय करशील मोठ्या भावावर अडचून बोलतोस साहेब मोठ्या भावावर अडचून बोलतोस खोबड फोड लगेच साऱ्या काय झालंय अरे थोबाड फोडून काय होणार आहे डोकी फोडा एकमेकांची डोकी फोडा अरे दिवस रात्र कष्ट करून तुमच्या बापाने हे घर बांधलं तुमच्यासाठी आणि तुम्ही काय केलं रे काय केलं माझ्या घराचं घर पण टिकवण्याऐवजी त्याचं स्मशान करायचा प्रयत्न करताय स्मशान करायचं या सावित्री तुमच्या उघड्या डोळ्यांनी बघा उघड्या डोळ्यांनी बघा तुमच्या काडी काडी जमून कष्ट करून हे घर बांधलं ना तुम्ही तुमच्या कष्टाचं स्मशान होताना बघा स्मशान होताना बघा सोयी बघते स्मशान होताना माझ्या या घराचं स्मशान होताना मी बघते तुम्ही सुद्धा बघा उघड्या डोळ्यांनी बघा या पोराने आई बाळाचं नाव नाही राहुल राहुल अरे अशोक
कसं आहेस? मी एकदम मस्त. तू कसा आहेस? हो, खूप छान चाललंय. ये बस. काय रे, कसा विचार करत बसलेस? अरे या घराचा विचार करतोय. का? काय झालं? अरे या घराची काय अवस्था झाली आहे आणि ती कुणामुळे ती एकदा जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. हो, त्यासाठी चालू आहे. अरे त्यासाठी इथे यायची गरज काय? तुझी बहीण तुझ्याकडेच गेली आहे आणि तिला सर्व सांगितलं असेलच ना. हो, अरे पण ती एक बाजू झाली. वादाच्या मुळाशी जायचं असेल तर दुसरी बाजू पण तपासायला हवी. अरे तू तुझ्या बहिणीला चांगलंच ओळखत असणार. दुसरी बाजू तपासायची गरज काय आहे अशोक? म्हणजे इथं मेघनाचं चुकतंय असं म्हणायचंय का तुला? अर्थात यामध्ये तुझ्या बहिणीची मोठी चूक आहे अशोक. असेल, पण 100% म्हणता येणार नाही. बरोबर आहे. अरे भाऊ आहे ना तिचा. तुझ्याकडून याच उत्तराची अपेक्षा ठेवायला हवी ते मला. शांत हो. पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे मी तिचा भाऊ आहे म्हणून मी तिला पाठीशी घालतोय असा समज झालाय का तुझा? तसा माझा समज झाला हा गैरसमज आहे तुझा अशोक. तुझ्या बहिणीचं किती चुकतं आहे आणि त्यापेक्षा किती बरोबर आहे आणि हे सिद्ध करायला आलायस ना. केवळ ती माझी बहीण आहे म्हणून तिला जर पाठीशी घालायचं असतं ना तर रागाने माहेरी आलेल्या मेघनाला आत्ताच तुझ्या घरी निघून जा असं सांगितलं नसतं. अशोक मी समजलो नाही. केवळ ती माझी बहीण आहे मग तिला जर बोलायचं असतं ना तर तिला सांगितलं असतं तिच्या माहेरी निघून जा. मग आता तू इथे येण्याचं कारण नाही कळलं? मला आई बाबांना आणि मदन दादांना भेटायचं. अरे आई बाबा आणि वहिनी शेतावर गेली आणि मदन दादा कुठे असेल? मित्रांच्या गोळक्यात. पण अशोक, अरे आई बाबांना भेटण्याबद्दल माझी काही शंका नाही, पण तू मदन दादाला भेटू नये असं मला वाटतं. का? त्यांना का नको भेटू मी? कारण मला नाही वाटत. अरे तो तुमच्याशी सरळ बोलेल, उगाचच अपमान करेल तुझा. त्यातून जर काही चांगलं होणार असेल ना तर अपमानही सहन करेन मी. अरे मदन दादाकडून चांगली अपेक्षा करणं चुकीचं आहे अशोक. गप्पा राहून पण चालणार नाही. हे टोकाला गेलेले वाद कसे मिटतील यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. जर काही करायचं असेल तर त्या हरामखोराचा बंदोबस्त करायला हवा आहे. गौतमचा, बरोबर ना? म्हणजे तुलाही माहित आहे. हो, त्या हरामखोराला चांगलाच ओळखून आहे मी. आणि या घरावरती आहे ना त्याचा राग असण्याची 3 कारणं आहेत. काही वर्षांपूर्वी बसल्या मीटिंग मध्ये शामराव बाबांनी त्याचा अपमान केला होता असं त्याचं म्हणणं आहे. दिनेशच्या प्रेमात पडलेल्या मेघनालाही मिळवता आलं नाही याचे शल्य कायम मनात आहे त्याच्या. आणि सगळ्यात महत्वाचं, मीनाताईंशी असं बेतचं वर्तन केलं म्हणून मीनाताईंनी त्याच्या कानाखाली काढलेला जाळ तो अजूनही विसरू शकला नाहीये आणि म्हणून तो या घरावरती आहे ना सूड उगवतोय. पण हे ह्यांच्या लक्षात येत नाहीये रे. नाही अशोक, खरं म्हणजे दिनेशला आणि मदत दादाला यातलं काहीच माहित नाही. पण हे खरं आहे, गौतमचं इथे येणं आणि वागणं दिनेशला आवडत नाही. पण हे त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवं आहे. हेच काम आपल्याला करायचं. त्या हरामखोराला या गावासमोर उघडा करावा लागेल. आणि या घरची इज्जत गावभर झाले ना ही सावरा. बरं झालं तू इकडे झालास, नाहीतरी तुलाच भेटायला आम्ही येणार होतो. तू जरा शांत राहा. आणतो चोक, याला पाहतोच आता. अरे भेटायला येणार होतात की गाठायला? अरे प्रयत्न पण करू नका, हाताला पण नाही लागायचा मी तुमच्या. न माया तुझा मी सृष्टीच्या माणसाचा शेवट आहे ना हा केव्हाच चांगला नसतो आणि तो लवकरही होतो. आईला शिक्का पण मारलात माझ्यावर. हे गौतम, आता फक्त सिक्का मारलाय. लात मारून बाहेर काढण्याच्या आधी या घराला आग लावण्याचं काम केलंय ना ते आधी सांग. तू शांतच राहा. अच्छा, म्हणजे पूर्ण तयारीनिशी उतरलात तर. आणि लात मारून तुम्ही मला बाहेर काढणार? तुम्ही मग ऐक. अरे आग लावली नाही, ती लागली. अरे मी फक्त ठिणगी लागण्याचं काम केलंय. काय ते विचारू नकोस. फक्त बघत राहा या घराचं काय करतो ते. राहुल, अरे याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. हे बघ, आपल्याला मदनला आणि दिनेशला समजावावं लागेल. तुम्ही समजावणार? तुम्ही समजावणार त्याला?
कधी अपमान झालाय का तिचा? बोल ना, झालाय का अपमान? अरे पण माझा झालाय. एकदा नाही, दोनदा नाही, 3-3 वेळा अपमान झालाय. आणि तेव्हापासूनच आग लागली या माझ्या काळजात या शामरावमुळे. भर सभेत त्यांनी माझा अपमान केला, या गौतमचा अपमान. यासाठी ह्या जेवढा जबाबदार आहे ना, तेवढं त्याच्या तुझा सुद्धा. का? मेघना हाती लागली नाही म्हणून. अरे ती जाते कुठे? तर काय म्हणालास? संयम ठेवायचा, स्वतःवर संयम ठेवायचा. जर माझा सुटला तर ए, झाली तुझी मतपात करून झाली का? आता माझं ऐक. जेवढं झालं तेवढं बस झालं. आता या घरापासून दूर राहायचं. ज्या भल्यासाठी सांगतोय. पण नाही ऐकलास तर पुढे काय होईल ते तुला कळणार पण नाही. अरे बापरे, सरळ सरळ धमकी, सरळ सरळ. पण काही म्हणा, मी घाबरलो, घाबरलो, आम्ही घाबरलो, खरंच घाबरलो. साल्या काय येडा समजतोस मला? येडा समजतोस? तुला या आधी काय सांगितलं कळलं आहे का? की वेगळ्या पद्धतीने सांगू? याच्या मला नाही वाटत तसं, कारण दिवस तुझ्या भागात आता. तू एक घर कोंडीचं तर काम केलंच, पण एकमेकांपासून मन पण तोडलीस. त्यामुळे तुला माफ करून नाही जमणार. मग मला मारणार तुम्ही साल्यानो? मला मारणार? हे गौतम, तुला मारणार नाही, तुला जिवंत जाळणार. हे राहुल, काय चाललंय तुझं? हा, काय चाललंय? अरे माझ्याच घरात येऊन माझ्या मित्राच्या अंगावर हात टाकतो. तुला लाज वाटायला हवी होती. समजलं? मी माणसं ओळखायला अजूनही चूक करतात मदन दादा. ए, तू पाहुणा आहेस, पाहुण्यासारखा ना. तुझा इथे काय एक संबंध नाही. समजलं? हे घर माझं आहे, माझं. ते आपल्या मर्यादेमध्ये राहायचं. ए, तू हे आपलं घर आहे असं म्हणायला असतात ना, तर आधी शोभून दिसलं असतं. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी अजून कोणतीही मर्यादा ओलांडलेली नाहीये. आणि ते तू धाडस पण करू नको. तुला ते माफ पडेल. अरे दादा, काय बोलतोयस काय तू? ए, तुझं पण शांतपणा नकोय. समजलं? कोण आहेस कोण तू? हा, कोण आहेस तू? हा, हे माझं घर आहे, माझं. ते आपल्या कोणाचाच बदलून घेणार नाही मी. समजलं काय? राहुल, चली. अरे ते माणूस का आणून बसलेल्या हैवानांबरोबर बोलून आहे ना, काहीच उपयोग नाही. ए, काय बोलले रे? हा, काय बोलले? एक मिनिट. या गाव शामराव भावांचा आणि घराचा मान ठेवतो ना, म्हणून आतापर्यंत तुमचा आगाऊपणा सहन केला. नाही तर तुमची दशा उतरवायला माझ्या बहिणीवर झालेला वाद हा एकच मुद्दा मला पुरेसा आहे. माझी बहीण थोडीशी आगाऊ आहे. वडीलधाऱ्यांशी तिची बोलण्याची पद्धत चुकीची आहे, मान्य आहे. पण तिच्या अंगावरती मारा धावत जाणे ती नालायक नाहीये. एक तर नशा करू नका, नाही तर नशेमध्ये असा बोलू तरी नका, एकटे पडाल. चल राहुल. वा वा, भाषण छान देता येतं तुला. राजकारणात उतरायला काहीच हरकत नाही. ए, तुझे सल्ले नकोत मला. मग ऐक, मदन एकटा नाहीये. हा गौतम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. किती दिवस? अरे किती दिवस? तुझ्यासारखे लांडगे पाठीशी नाही, तर हातात आलेल्या सावदाच्या छातावर बसून त्याच्या लाचक्या तोडतात, अगदी कुंड संपेपर्यंत. आणि आता तुझ्या हाताला लागलेला सावध म्हणजे मदन दादा. अरे त्याला पण संपवण्याचे स्वप्न पाहू नकोस, कारण त्याआधी तुला आम्ही संपवणार. मला संपवणार तू? मला संपवणार साल्या? अजून एक, तुझ्यासारखा बांगू नाही, समोर समोर वार करेन तुझ्या. कारण या घराचं मीठ खाल्लाय मी.
आता ठरव जगायचं की संपायचं ते. चल अशोक, चल अशोक. चल अरे मदन मदन, अरे हा हरामखोर मला वाटतं तसा बोलून गेला यार. हे तू यार काही बोलला नाहीस. म्हणजे तुझ्या नजरेत पण मी हिरो आहे नाही का? असं काय बोलतोस यार गौतम, तू तर यार आहेस माझा यार. अरे या भडव्यांचं काय मनावर घेतोस तू? अरे मी मनावर घेत नाहीये, पण तू सुद्धा अजून काहीच मनावर घेत नाहीयेस. नाही कसं, नाही कसं, मी बोलू ना त्यांना, बोलू ना. साले अर्जुन थांबले असते ना तर धक्के मारून बाहेर काढले असते अरे साळ्यांना. पण ज्यांना काढायला पाहिजे त्याला काढत नाहीस ना. म्हणजे मी समजलं नाही यार गौतम. काही नाही, पण तू काही गोष्टींना वेळ होतस ना ते खटकताय आपल्याला. अरे नाही म्हणजे मी तुझ्या भल्यासाठीच बोलतोय. मला माहित आहे रे गौतम, म्हणजे विचार करतोय यार तू माझा, खरंच किती विचार करतोय यार. अरे पण त्यासाठी झटपट निर्णय घ्यावा लागतात मदन. असं हातावर हात घेऊन बसून चालत नाही. मला ना आता तुझी काळजी वाटते रे. अरे समोर धोका दिसतोय मदन, मला धोका. धोका? अरे यार गौतम, कसला धोका? काय बोलतोयस काय यार तू? ती मोक्याची जागा तुझ्या हातून जाण्याची दाट शक्यता आहे मदन. गौतम गौतम गौतम, अरे ती जागा अशी कशी जाईल, अशी कशी जाईल? अरे ती जागा माझीच आहे, माझीच आहे. अरे तुला काय वाटतं? अरे दिनेश सहजासहजी ती जमीन तुला देईल. अरे दिनेश जरी तुझा भाऊ असला ना तरी मेघना. तुला कोण विचारतोय? तुला कोण विचारतोय? अरे मग दिनेशला विचारू नकोस ना. त्याची कमजोरी लक्षात घे. आता तो मेघनामुळे जरी तुझ्याशी भांडत असला ना तरी तुझी त्याला खूप काळजी आहे मदन. नाही यार, ते खरं आहे. आणि समजा उद्या तुला मरण ओढवलं तर दिनेश. नाही यार, अरे त्याला ते सहन होणार नाही रे गौतम, त्याला सहन होणार नाही. अरे मग उठव ना फायदा. याच गोष्टीचा तुला फायदा उठवायचा आहे मदन. अरे एकदा का दिनेशने सही केली की तुझा मार्ग मोकळा. अरे मग बघ ती जागा तुला कुठल्या कुठे घेऊन जाते ती. अरे दोस्ता, किती विचार करतो यार तू माझा, खरंच किती विचार करतो. थँक्यू यार, थँक्यू, थँक्यू यार गौतम, थँक्यू. अरे थँक्यू बोलून केलंच नाही बरं का. अरे असं कसं पर्क करेन मी तुला, असं कसं पर्क करेन? बस ना तू, बस बस ना यार. तुझ्यासाठी चहा ठेवायला सांगतो तू, बस तुझ्यासाठी चहा ठेवायला सांगतो, बस तू. अरे पण कुणाला सांगणार आहेस? मेघनाला? नाव नको गाव तिचं. तिला का सांगू? हा, तिला का सांगू? अरे मी माझ्या बायकोला सांगेन ना. अरे पण ती खरंच असायला हवी ना. नसायला हवी म्हणजे? अरे गौतम, तुला काय बोलायचं नाही काय? तुझा ना हाच तर प्रॉब्लेम आहे ना यार. तुला ना कसं सगळं स्पष्ट सांगायला लागतं, पण काही गोष्टी तुझ्या लक्षात यायला होत्या मदन. अरे मी तुझ्या भल्यासाठी बोलतोय, पण तू सरळ सरळ नाही मदन. असं नको बोलू यार गौतम, खरंच असं नको बोलू. अरे नाहीतर काय बोलू? अरे मी तुला सावध करण्याचा प्रयत्न करतोय, पण तू नेहमी नशेत असतोस. अरे तुझी बायको त्या पिंटेच्या. गौतम, काय बोलतोयस कळतं का तुला? ओके सॉरी, माझं चुकलं. ओके आता तू आणि तुझी लाईफ कशी जगायची ना आता तुझा तू ठरव, मला नको विचारू. गौतम, गौतम सॉरी ना गौतम. का? आता का गौतम? बोल ना, आता का गौतम? सॉरी, मी तुझ्या भल्यासाठी बोललो आणि तू सरळ सरळ माझ्याच गळ्याला घेतलास. सॉरी, वा सॉरी ना. वा मदन वा. खूप वाईट वाटलंय मला मदन, खूप वाईट वाटलं. चल बाय. गौतम ऐकला, गौतम, गौतम सॉरी यार, उगाच बोललो यार गौतमला. नाही बोलायला होतं गौतमला, उगाच बोललो यार. गौतम, गौतम ऐकणार रे.
करतो आम्ही गडबडलो यार तुला ये मीना थांब बोलतोय ना ए मीना काय बोललो थांब बोललो ना कुठे गेली होतीस तू काय विचारतोय मी कुठे गेली होतीस तू सांगून जायला तुम्ही जागेवर असतात का आणि असलात तरी तुमचे डोळे उघडे असतात का कोण माझ्या समोर वर्तून तू बोलते माझ्या समोर वर्तून तू बोलते हा शपथदार मला हात लावलात तर काय करशील बोल ना काय करशील तू त्या फळीला पिंट्या बरोबर मिळवायला जातेस आणि ते रुबाब करून नाही दाखवतेस दाखवतेस आपल्या बाळाचा तरी विचार करा बाय बाय कोणाचं बाय आपलं बाय आपलं आपलं बाय हा आपला बाय तुझ्या पोटात या फडव्या पिंट्याचंच पाप पडते ना पिंट्याचंच पाप पडते ना बोल ना कोणाला पाप पडते हा कोणाला पाप पडते कोण मला माहित आहे काही काय ती उठ सुनबाई अरे मदन तुझं डोकं ठिकाणा नाही का हो माझं डोक्या फिरलंय डोकं तुम्हाला माहित आहे का हिची त्या पिंट्या बरोबर अनैतिक संबंध आहेत हे माहिती नाही तिच्यावर असले घाणेरडे आरोप करशील तर विसरून जाईल की तू माझा मुलगा आहेस हे. आता कुणीही काही नाही बोलणार आता माझा नवरा आणि मी बोला काय करते मी बोला ना काय करते मी बस बघितलंस का दिनेश बाहेरून माती खाऊन आलीये आणि आता इकडे साळसूनपणाचा आव आणतेय हे तू शिकवू नकोस मला कळलं ना अगं मुलींपेक्षा मुलांमध्ये मस्ती करण्यात आणि पिझ्झा बर्गर खाण्यात तुझं आयुष्य केलं आणि तू मला शिकवणार अगं जेव्हा जेव्हा स्त्री मधल्या मर्यादेच्या गोष्टी आल्या ना तेव्हा तेव्हा कुंपण घालून घेतला मी बाजूला त्यामुळे तू शिकवू नकोस मला पहिले आम्हाला असू द्या कुणाचं बाळ वाढतंय माझ्या पोटात हा बोला ना कुणाचं बाळ वाढतंय त्या पिंट्याचं बोला ना त्या पिंट्याचं बोलवा त्या पिंट्याला इकडे त्याच्या आईला सुद्धा इथे बोलवा आणि आपल्या गावाला सुद्धा बोलवा आणि त्यांच्या समोर बोला की हे बाळ त्या पिंट्याचं आहे आई हिम्मत आहे त्याने तोंड बंद ठेव आणि हातो का घबराव मी आणि किती दिवस मुक्याचे मार खाऊ तुम्हाला काय वाटलं कोणावर तरी नाव जोडून एका कोपऱ्यात रडत बसेन मी का कारण माझा बाप गरीब आहे तो इकडे येऊन लढू शकत नाही माझ्यासाठी आणि जरी आलाच तरी लाचार होऊन तुमच्या पायावर डोकं टेकेल असं वाटलं तुम्हाला हा हो असेल माझा बाप गरीब कदाचित नाही जमणार माझ्यासाठी लढायला त्याला पण त्याच बापाने आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला शिकवलं या मुलीला हे विसरू नका म्हणे मिरवायला जाते मदन परंपरा अरे कोणत्या पोरीसारखी सांभाळ केलाय तिचा आणि आज तो आई बापांसमोर तिच्या चरित्रावर शिंतोडे उडवतोय अरे कुठं फेडशील कुठं फेडशील
सावित्री मारू नका हो. तू गप्प बस तिथं. चुकलं असेल. तुझ्यामुळे हा शेपारला गेलाय. मी माफी मागते. त्याला मारू नका. हरामखोर. अरे घरात चिमुकला येणार आणि या घराचं वातावरण बदलून देणार. मारू हो त्याला. या या कल्पनेला आम्ही भारावून गेलो होतो रे, भारावून गेलो होतो. पण जन्माला येण्याआधीच त्याला कलंकित केलंस रे, कलंकित केलंस. नका मारू. नका मारू. चुकलंय हो. सावित्री अहो, तू गप्प बाय. तुझ्यामुळेच हा शेपारला गेलाय. नका मारू पोरांना. अहो, चुकलं असेल. एक चांगला नवरा, चांगला मुलगा आणि चांगला नवरा तर तुला बनता आला नाही. अहो, जाऊ दे. पण चांगला बाप सुद्धा तू बनू शकत नाहीस रे, बनू शकत नाहीस. अहो, नका मारू. नका. सावित्री तू गप्पा बस तिथे, बस तिथे गप्पा. नका मारू. ओ नका मारू. काय ओ जावई तू नका मारू म्हटलं ना. काय करताय तुम्ही माझं? गप्पा बस तिथे. मारून टाकते का पोराला? सहन होत नाहीये मला. सहन होत. वळीनो ही घ्या, कितीच होती तेवढी आणली. काकू, हे काकू, आता बरं वाटतंय ना? भीमा, हा. मला नको रे ते औषध. नको. काकू असं कसं करून चालेल? चल तू आधी थोडं खाऊन घेतो. चल बघू. चला आई चल. थोडस खाऊन घ्या थोडं खाऊन आणि घेतो. औषधं पण खा. उठा, चला. चल, सावकाश चल. भीमा, हा. औषध नको रे ते. चल चल थोडं थोडं कसं करून कसं चालेल आई? तब्येत आहे बरोबर नाही. बरं, असं कसं करतो? भीमा, हा. ये. ये बाबा. भाकरी खा जरा तू ये. सावकाश चल. हा. मी येतो हा. या मदनराव या. आलात फिरून. बोलायचं नाही की काय बोलण्यासारखंच नाही आहे. मग तू जरा तोंड बंद ठेवून गेलास तर बरं होईल. अरे शांत राहता मी. पण नकल येत लोकू त्या म्हाताऱ्याला. हा? तुमच्या परत आम्ही बेवडं बरं नाही का? हा? आम्ही बेवडं बरं नाही.
बघ, तुझं तोंड बंद ठेवून गेला असं तर बरं होईल खरं. हो जातो मी जातो. अरे भीमा, ज्यांना बोलून कळत नाही त्याच्यासोबत डोकं फोडून काय होणार आहे? जा आता तू. मीना, मीना ऐक ना, मीना, मीना. आईने काय खाल्लं ना ग? कधी? आता की रात्री? अगं मीना, अशी का बोलतेस? हे मीना, सॉरी ना. सॉरी तर तुम्ही बोलूच नका, कारण तुम्ही त्या पलीकडे गेलात. मीना, खूप चुकलंय का माझं? मान्य आहे मला. हे प्लीज प्लीज नको ना ग रागवूस. मीना, खूप दारू प्यायलो होतो म्हणून. दारू तर भीमा पण पितो रे, पण तो कधी आपल्याशी असं बोलत नाही. बोलताना भान ठेवतो, बायकोशी भांडतो, पण बायकोला जिवारी लागेल असं कधी बोलत नाही. कारण त्याला माहितीये बायकोशिवाय तो अधूरा आहे, आणि ते तो मान्य सुद्धा करतो. पण तुम्ही, खरंच सांगू तर आता मलाच माझी लाज वाटायला लागलीये. मीना, मीना, मीना ऐक ना, मीना. मीना. किशोर, ये ना. आईला बरं नाही असं कळलं होय रे, म्हणून बघायला आलो. आईला बरं वाटत नाही. तू बस ना, बस. मेघना, ए मेघना, मेघना. अशोक, आता का आलायस? का नको येऊ का? सहज विचार. पण मी सहज नाही आलोय, खास तुझ्याशी बोलायला आलोय. माझ्याशी का? काय नाही, बस. दिनेश कुठे आहे? बाहेर निघून गेलाय, काही बोलला नाही. बरं, आईची तब्येत कशी आहे? घरून तू आलास आणि मला काय विचारतो आईची तब्येत कशी आहे म्हणून? ओ, माझी चूक झाली. बरं, तुझी सासू कशी आहे? त्यांना काय झालंय? नाटक आहेत सगळी. नाटकं करताय? अरे बाप, अगं मला कळलं ते आजारी आहेत म्हणून मी बघायला आलो. अशोक, कमाल आहे हा तुझी. तू त्यांना बघायला आलास? नाही ग, त्यांना काय बघायचं? तर मी तुझ्याशी बोलायला आलोय. मेघना, तुझं अगदी बरोबर आहे ग. मला तुझं पटायला लागलंय. तू ह्या लोकांच्या बाबतीत वागलीस ना, ते अगदी बरोबर केलंस. मी उगाच तुला वेड्यात काढलं ग. मला कळलं नाही. अगं तू या लोकांच्या बाबतीत वागलीस ना, ते अगदी बरोबर केलंस. सगळ्यात अगोदर वेगळी झालीस ते चांगलं झालं. का ते ह्या लोकांना तुला किती सहन करायला लागलं असतं ग? पटलं तुला? हा मग? नशीब. मला इकडे काय त्रास सहन करायला लागत होता ना, ते माझं मला माहिती. त्या दिनेशमुळे मी सगळं सहन केलं, पण शेवटी ना माझा पण नाईलाज झाला. त्या दिनेशच्या पण धारेवर धरलंस ना, ते चांगलं केलंस. त्याशिवाय त्याने ऐकलंच नसतं. त्याला धारेवर धरायलाच लागलं मला. त्याला मी सरळ स्पष्टपणे सांगितलं, हे बघ बाबा, तुला तुझे आई बाबा हवे असतील तर मी इकडे 1 मिनिट पण थांबणार नाही. तुझ्या वहिनीने म्हणजे माझ्या बायकोने पण असंच सांगितलं मला. अगं तू थांबलीस तरी ती जायलाच निघाली तिच्या माहेरी. का? काय झाले मला नीट सांगशील का? अगं तिला पण नाही राहायचंय तुझ्या घरी. ती तुझ्यासारखाच तिलाही त्रास होतोय घरी. तिचं पण बरोबर आहे ग. किती ऐकून घे सांग ना. ती घरी अशी म्हातारी माणसं असते ना, म्हणजे एक प्रकारची कटकट आहे ग. अरे पण ती का जायला निघाली? तिला कोण काय बोलतोय? अगं आई बाबा. अरे दुसरं कोण? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती कटकट. किती ऐकेल ना ती? अरे पण काही पटलं नसेल म्हणून बोलले असतील. त्यात एवढं काय मनावर घ्यायचं? आणि तू समजवत नाहीस का तिला? समजवलं. हो?
पण नाही ऐकत ती. अरे ऐकत नाही म्हणजे काय? तू तिचा रुबाब कशाला ऐकून घेतोयस? का म्हणजे? अगं बायको आहे ती माझी, माझं प्रेम आहे तिच्यावर, मला तिचं पण ऐकावंच लागेल ना. आणि आई बाबा त्यांचं काय? त्यांचं कशाला ऐकायला हवं? अरे मला माझ्या बायको संबंध राखणं जास्त योग्य वाटतं वेगळा. आणि तुला तुझ्या बायकोचं मन जपणं आपल्या आई बाबांचं मन जपण्याची जास्त महत्त्वाचं वाटतंय. मग काय करू सांग ना? जायला सांगू तिला तिच्या माहेरी? अगं मी तिला एकटं सोडू पण शकत नाही ना. मग आता काय तू पण तिच्या बरोबर बाहेर जाणार आहेस? अरे मी का जाऊ तिच्या बरोबर? आम्ही आमच्याच घरी राहू ना. अरे पण तिला राहायचं नाही म्हणतोयस ना? तर तिला आई बाबांबरोबर एकत्र राहायचं नाहीये. म्हणजे तू आता आई बाबांपासून वेगळा होणार आहेस? वेगळा होणार नाहीये, वेगळा झालोय. अशोक अशोक तुला काही अक्कलाचा प्रकार आहे की नाही? तुला कळतंय तू आपल्या आई बाबांपासून वेगळा झालायस, ते पण तुझ्या बायकोसाठी. अशोक तुला कळत नाही का? अरे आई बाबा आहेत ते आपले. मग हे कोण होते? हे कोण होते? जिनेचे आई बाबा का? का ते नवऱ्याचे आई बाबा आहेत म्हणून त्याला किंमत नाही? तुझ्या आई बाबांपासून तुझा भाऊ वेगळा झाला, तुला सहन झाला नाही, तुझ्या तळपायच्या मस्तकात गेली. आणि ते एका आई बाबांपासून त्यांच्या मुलाला तोडलंस, याचा त्यांना किती त्रास झाला असेल याचा विचार केलास? अशोक हे बघ, आपले आई बाबा खूप चांगले. आई बाबा फक्त आई बाबा असतात, ते चांगले आणि वाईट असतात मेघना. सासू सासऱ्यांना आई बाबा म्हणत काय ना मन मोठं असावं लागतं मेघना, तेव्हाच ते घर आनंदाने राहून निघतं. तुझे सासू सासरे खूप चांगले आहेत, पण तू त्यांना ना ओळखायला चूक केलीस. इथे स्वतःच्या आई बाबांना नाही ओळखलंस, तिथे सासू सासऱ्यांना काय ओळखणार? मी आपल्या आई बाबांना नाही ओळखू शकले. काय? मनाला विचार. अगं आपले आई बाबा माझ्या बायकोला त्रास देत असतील यावर तुझा विश्वास बसलाच कसा? पोटच्या पोरीसारखी सांभाळतात ते आपल्या सुनेला. आणि राहिला प्रश्न माझ्या बायकोचा, तर ती कुठेही जात नाहीये. हा प्लॅन तिचाच आहे. फक्त तुझ्या लक्षात यावं ना म्हणून तिने मला हे नाटक करायला लावलं. हे बघ मेघना, हा फरक आहे दोन शिकलेल्या मुलींमधला. तुझ्या बायकोला सांग. अगं तिने तिच्या वतीने माफी पण मागितलेली. तिला सांग. मला माफ कर. मला खरंच माफ कर अशोक. तुझं खरंच चुकलं. मला खरंच माफ करा. आणि आई बाबांना पण सांग. वाईट वाटून घेऊ नको. आमचा राहिलाच होता. सगळं ठीक होईल ना? होईल, मी सांगेन आई बाबा, आणि ते बाप करतील. पण खरी माफी आहे ना तुला तुझ्या घरच्यांची मागायची, तुझ्या सासू सासऱ्याची. अगं खूप चांगल्या मानाची लोक आहेत ग ती तुला नक्कीच माफ, नक्कीच समजून घेतील. हे बघ मेघना, तो वेळ गेली नाही अजून. सावर या काळात थोडासा वेळ लागेल पण सगळं ठीक होईल ग. नक्की ना? हो. अशोक, खरंच thank you अशोक. खरंच thank you. ओके चल मग आता निघू मी, खूप वेळ झालाय ग. चल हा, सांभाळ स्वतःला. निघाला? हो, खूप वेळ झालाय. ओके. भेटेन पुन्हा. चला. दिनेश, दिनेश थांब ना. दिनेश ऐक ना. कुठे गेला? दिनेश, दिनेश ऐक ना यार, ऐक ना. मीनाताई, मीना. काय केलं?
अरे कसला विचार करतोयस आता? गौतमचा ना? अरे वाचला आहे तो. अजून त्याने तुझं नाव घेतलं नाहीये. घेतलं तरी मला काही फरक पडत नाही. अरे फरक पडेल दादा, फरक पडेल. अरे तुझ्या होणाऱ्या बाळाला, वहिनीला, अरे या घराला फरक पडेल. दादा अरे का तुझ्या लक्षात येत नाहीये? अरे काय करत होती त्या गौतमला मारायची? अरे दादा तू असं का वागतोय रे? शाळेने बरबाद केलंय मला. अरे मीनाच्या नजरेतून मी कायमचा उतरलोय. सगळ्यांच्या नजरेत मी मूर्ख ठरलोय. अरे म्हणून मारणार पर्याय होता का? अरे उद्या त्याचं काही बरं वाईट झालं असतं तर आयुष्यभर पश्चाताप करायला लागला असता रे तुला. आज मी ज्या ठिकाणी उभं आहे ना त्या ठिकाणी त्या भडव्याने उभं केलंय मला. मला दारू पासून जमिनीच्या पेपरवर सह्या घेऊन पाहत होता. मला पसू पाहत होता. मग सांग ना मी नाही मारणार त्याला? अरे मग जा त्याला मार आणि कर स्वतःची आग शांत. सोडणार नाही मी त्याला, सोडणार नाही. अरे दादा का असा वागतोय रे तू? तू वेडा झालायस का रे? हो माझं डोकं फिरलंय. सालेने माझ्या विरुद्ध चुकीचे उद्गार काढले. मग सांग ना मी नाही मारणार त्याला? अरे दादा विचार कर, जेव्हा तू वहिनीची घाणेरड्या शब्दात अवहेलना केलीस अरे तेव्हा तिच्या किती जिवाळी लागला असेल रे. मान्य आहे रे मला. मी मीनाचा अपराधी आहे रे. ती माफ करेल की नाही हे मला नाही माहित. अरे दादा यापुढे जर माझ्या मीना विरुद्ध आणि या घराकडे वागल्याने जरी कुणी पाहिलं ना तर मारून टाकीन साल्याला. दादा आता कुणाला मारायची गरज नाहीये. तुझ्यातला अहंकार तू स्वतः संपवलाय. त्यामुळे सगळं काही ठीक होईल आणि तू शांत राहिले. दिनेश मला आई बाबांची माफी मागायची आहे रे. यानं काय होणार आहे? अरे या घराची गेलेली इज्जत परत येणार आहे का? घराच्या ढळमळीत झालेल्या भिंती तुम्ही नव्याने उभारू शकाल, पण त्यात घर पण आणाल कुठून? आई बाप म्हणून तुमचे अपराध पोटात घेतीलही, पण त्यांच्या मनातले ढासळलेले डोंगर तुम्ही उभे कराल कसे? बाबा बाबा खरंच माफ करा मला. मी अपराधी आहे तुमचा. तात्यानू ओ तात्यानू अहो काय करता रे? काय करता? अरे काय काय करू याला? आणि किती अपराध याच्या पोटात घालू? याच्यामुळे ज्याची आई आज अंतुरणाला खिल्ली आहे ती उठून फिरते का बघ जरा. दिनेश दिनेश आज आई नखरा काय झालंय? काय झालं? बाबा बघतो मी. औषध घे आणि झोप म्हणावं तिला. हो बाबा. अरे अरे या घराला तू त्रास दिलास तो कमी झाला म्हणून की काय आणखीन एक व्याप वाढवून ठेवला? अरे मदन अरे रागाच्या भरात त्या गौतमला मारलं पण त्याचा परिणाम काय झाला ठावाय तुला? त्याला काय माहित असणार? त्याला गावात फक्त भानगडी करत राहणं एवढंच नाही, त्याचे परिणाम भोगायला आहे ना त्याचा बाप. तू बाबा मी मुद्दाम नाही हो केलं. फार मोठा पराक्रम करून ठेवला आहेस ना. काय झालं? ए भीमा काय नाही, काय नाही काका, काय काय विचारलं नाही, नाही? काय नाही, आ? काय झालं रे? काय नाही, काय कसलं नाही. पोलीस स्टेशन? आ? तू शांत हो. अगं पण तू बाहेर चाल. ए बाबा काय पराक्रम करून ठेवलास रे आपल्या हातून? काकू, काय नाही, काय नाही. मला खरं सांग काय झालं ह्याने? काकू, काय नाही, काय नाही. कसलं पोलीस स्टेशन? आ? कसलं पोलीस स्टेशन? नाही काय नाही काय नाही काय नाही. ए भीमा काय नाही, का असं वागतोयस तू? का असं वागतोयस? ए भीमा मला खरं सांग. काय नाही, काकू. आई खरंच काय नाही का केलं मी? दूर हो! दूर हो माझ्या नजरेसमोरून! दूर हो! माझ्या घराच्या वाटण्या केल्यास तू!
माझा